हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीजमधील फोर्थ टेस्ट चौथ्या टेस्टला सुरुवात झालेली आहे. इंग्लंडने टॉस जिंकलेला आहे. इंग्लंडने लगातार हा चौथा टॉस जिंकलेला आहे. या सिरीजमध्ये एकही टॉस इंडियाला जिंकता आलेला नाही. टॉस जिंकून इंग्लंडने पहिले बॉलिंग घेतलेली आहे, त्याच्यामुळे फर्स्ट इनिंग्समध्ये पहिली बॅटिंग इंडियाची आहे. आणि फायनली इंडियाची प्लेइंग 11 आता आपल्याला कळालेली आहे. फायनली इंडियाने प्लेइंग 11 डिक्लेअर केलेली आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही तो सस्पेन्स संपलेला आहे. जसप्रीत बुमराह प्लेइंग 11मध्ये आहे. इंडियाच्या प्लेइंग 11मध्ये यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन टीममध्ये ॲड झालेला आहे. 3 टेस्टमध्ये फेल गेल्यानंतर करुण नायरला शेवटी बाहेर बसवण्यात आलेलं आहे आणि करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला परत ॲड करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे शुभमन गिल कॅप्टन. त्याच्यानंतर आहे रिषभ पंत फिट आहे आणि तो खेळणार आहे. रिषभ पंत नंतर आहे रवींद्र जडेजा नंतर आहे वॉशिंग्टन सुंदर नंतर आहे शार्दुल ठाकूर. नितीश कुमार रेड्डी इंजर्ड झाल्यामुळे तो बाहेर गेलेला आहे. तो सिरीजमधूनच बाहेर झालेला आहे आणि त्याच्या जागी लॉर्ड ठाकूरला जागा देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे जसप्रीत बुमराह, नंतर आहे मोहम्मद सिराज आणि नंतर आहे अंशुल कंबोज त्याचा डेब्यूट मॅच खेळणार आहे. पहिली टेस्ट मॅच तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंडियासाठी खेळणार आहे. ही आहे इंडियाची प्लेइंग 11 या फोर्थ टेस्टसाठी.